सर्व मित्रांना नमस्कार। आजच्या क्लासमध्ये आपण UGC नेट JRA पेपर नंबर 2 जून 2024 मराठीचा जो पेपर आहे तो सॉल्व करणार आहोत। याच्या आधी आपण 51 to 75 पर्यंतचे क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत। आजच्या क्लासमध्ये आपण 76 ते 100 पर्यंतचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला या पद्धतीचे जो क्वेश्चन पॅटर्न आहे तो समजणार आहे, म्हणून आपल्या क्लासला वेळ न घालवता आपली क्लास सुरू करूया। म्हणून क्वेश्चन नंबर 76 तुमच्या समोर आहे। 4 ऑप्शन विचारले गेलेले आहेत। तर 76 मध्ये विचारलेला आहे, संत तुकारामांनी मोजक्या शब्दात रतिसंगातून गोपीकृष्णाची जीव शिवाची एकरूपता कोणत्या गवळणीत दाखवलेली आहे। 4 ऑप्शन दिलेले आहेत। एक आहे आलिंगन कठ्ठा कंठी पडे मिठी सर्वांगे, दुसरा आहे मुख पाहे डोळा, तिसरा आहे वाडो जन मज म्हणतो सिदडी, चौथा आहे हरी तुझी कांती रे सावळी। म्हणून क्वेश्चन नंबर 76 चा आन्सर असेल आलिंगन कंठा कंठी पडे मिठी सर्वांगे। म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर ऑफ 76। नाउ क्वेश्चन नंबर 77। क्वेश्चन नंबर 77 मॅचिंगचा क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर 77 मध्ये विचारलेला आहे, भारतीय शेतकरी चळवळी संदर्भातील घटना आणि वर्ष यांच्या जोड्या जुळवा। सूची 1 आणि सूची 2 दिलेल्या आहेत, त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहे। म्हणून ए चे येईल, ए मध्ये विचारलेलं आहे महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना, तर ए चे येईल तिसरं 1948, बी चे येईल 4 सर्वोदयी नेते आचार्य विनोबा भावे यांनी तेलंगणात भूदान चळवळीतून भूमिहीनांना जमिनी दिल्या 1959, भारतीय किसान युनियनची स्थापना 1982, डी चं असेल शरद जोशी यांनी महाराष्ट्रात पहिले कांदा आंदोलन सुरू केले आणि शेतकरी संघटनेचा जन्म 1980। म्हणून क्वेश्चन नंबर 77 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4। ओके, नाउ क्वेश्चन नंबर 78। क्वेश्चन नंबर 78 वाचा बरं। क्वेश्चन नंबर 70 चे 4 ऑप्शन दिलेले आहेत। 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। क्वेश्चन नंबर 78 मध्ये विचारलेला आहे, प्रकाशन वर्ष ध्यानात घेतल्यास मराठीतील कोणत्या ग्रामीण कादंबरीला पहिलेपणाचा मान देता येत नाही। ए दिलेला आहे बडीबा पाटील, बी दिलेला आहे पिराजी पाटील, सी आहे 1888, डी आहे 1903 आणि ई आहे 1889। 4 ऑप्शन दिलेले आहेत। 4 ऑप्शनापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे। म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर असेल। सर्वात आधी येईल पिराजी पाटील, त्याच्यानंतर येईल 1903। म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर। नाउ क्वेश्चन नंबर 79। क्वेश्चन नंबर 79 मध्ये विचारलेला आहे, संस्कृती आणि वाङ्मय संस्कृती याविषयी योग्य विधाने पर्याय निवडा। 4 ऑप्शन दिलेले 5 ऑप्शन दिलेले आहेत। 5पैकी 4 ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत।
चार ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 79चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात आधी येईल संस्कृती सिद्धांताची उभारणी जीवशास्त्रीय वस्तुस्थितीच्या आधारावर झाली पाहिजे. त्याच्यानंतर सी येईल साहित्याच्या इतिहासातून संस्कृती संघर्षाचे प्रतिबिंब पडत असते. त्याच्यानंतर येईल डी सामाजिक आणि साहित्यिक प्रभुत्व हे सांस्कृतिक रचित नसते. त्याच्यानंतर सर्वात शेवटला येईल ई वाङ्मयीन संस्कृतीत वाङ्मय प्रकाराचे सातत्य टिकते. म्हणून क्वेश्चन नंबर 79चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. नाउ क्वेश्चन नंबर 80. क्वेश्चन नंबर 18 मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे पुढील कवींचा कालानुक्रम लावायचा आहे. 5 कवी दिलेले आहेत आणि त्याचा कालानुक्रम लावायचा आहे. ए दिलेला आहे मुक्तेश्वर, बी आहे वेणाबाई, सी आहे वामन पंडित, डी आहे दासोपंत, ई आहे विठ्ठल बिडकर. म्हणून क्वेश्चन नंबर 70 नंतर 80चा जो करेक्ट आन्सर आहे तो सर्वात आधी येईल मुक्तेश्वर, त्याच्यानंतर येईल वामन पंडित, त्याच्यानंतर येईल दासोपंत, त्याच्यानंतर येईल वेणाबाई आणि त्याच्यानंतर विठ्ठल बिडकर. म्हणून क्वेश्चन नंबर 80चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. नाव क्वेश्चन नंबर 81. क्वेश्चन नंबर 81चं 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 81 मध्ये विचारलेला आहे भारतीय साहित्य ही संज्ञा प्रथम कोणी मांडली. एक दिलेला आहे समाजशास्त्रज्ञ, दुसरं दिलं आहे वाङ्मय अभ्यासक, तिसरं आहे प्राच्य विद्या पंडित, चौथा आहे इतिहासकार. म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर येईल प्राच्य विद्या पंडित. म्हणून क्वेश्चन नंबर 81चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. नाउ क्वेश्चन नंबर 82. क्वेश्चन नंबर 82 मध्ये जोड्या लावा दिलेल्या आहेत आणि ह्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून एका बाजूला अनुवादक दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनुवाद भाषा दिलेल्या आहेत. म्हणून जयश्री हरी जोशी यांच्या येईल जर्मनीतून मराठीत, चंद्रकांत पोकळे यांच्या येईल मराठीतून कन्नडमध्ये, विलास गीते यांच्या येईल बंगालीतून मराठीत आणि सुषमा करोगल यांच्या येईल गुजरातीतून मराठीत. म्हणून क्वेश्चन नंबर 82चे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 82. नाउ क्वेश्चन नंबर 83. क्वेश्चन नंबर 83 मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 83 मध्ये विचारलेला आहे तमाशा या लोक प्रकाराला लोकनाट्य या हा पर्यायी शब्द सर्वप्रथम कोणी वापरला. एक आहे अमर शेख, सेकंड आहे अण्णाभाऊ साठे, थर्ड आहे आत्माराम पाटील आणि फोर्थ आहे वामनदादा कर्डक. म्हणून 83चं करेक्ट आन्सर असेल अण्णाभाऊ साठे. 83चे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2. नाउ क्वेश्चन नंबर 84. क्वेश्चन नंबर 84 मध्ये मॅचिंगचा क्वेश्चन विचारलेला आहेत आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी जो अचूक पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे.
क्वेश्चन नंबर 84 मध्ये विचारलेला आहे, मराठीतील बोली आणि त्यांच्या शब्द संपदा यांच्या सार्थक जोड्या जुळवा. वराडीचे येईल अर्धा बांडी मपारी, डांगीचे येईल अगास करुटी इंगोळ, अहिराणीचे येईल रंगत मोतूर उच्छाव, हडबीचे येईल मुई हिंडले मा मई मारंदे. म्हणून क्वेश्चन नंबर 84 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. नाव क्वेश्चन नंबर 85. क्वेश्चन नंबर 85 मध्ये 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे. व्यवस्थित पद्धतीने प्रश्न आधी वाचायचा, अर्थ समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपला रिस्पॉन्स द्यायचा. ओके. म्हणून क्वेश्चन नंबर 85 मध्ये विचारलेला आहे की साहित्य कृतीच्या वाचनात पुढील बाबी अभिप्रेत असतात. एक आहे वाचन प्रक्रियेत वंश, वर्ण, वर्ग, लिंग यांच्याशी संबंध जाणीवा मिसळतात. बी आहे वाचन वाचनाच्या विशिष्ट कल्पनांनी प्रभावित असू शकते. सी आहे कृती व घटित संहिता बाह्य असू शकत नाही. डी आहे वाचक संहितेतील काही गोष्टी स्वीकारतो तर काही नाकारतो. ई आहे संहितावादात टेक्स्टलिझम बाहेरच्या जगाचे अस्तित्व असते. म्हणून सर्वात आधी ह्याचा आन्सर येईल ए येईल वाचन प्रक्रियेत वंश, वर्ण, वर्ग, लिंग यांच्याशी संबंध जाणीवा मिळतात. त्याच्यानंतर येईल वाचन वाचकाच्या विशिष्ट कल्पनांनी प्रभावित असू शकते. त्याच्यानंतर येईल वाचक संहितेतील काही गोष्टी स्वीकारतो तर काही नाकारतो. म्हणून क्वेश्चन नंबर 85 चं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 4. नाव क्वेश्चन नंबर 86. 86 मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 86 मध्ये विचारलेला आहे 1972 1972 स्थापन झालेल्या दलित पत्थर या संघटनेतील पहिली फूट कोणत्या तात्विक स्वरूपाची निगडीत होती. 4 ऑप्शन आहेत. आंबेडकरवाद विरुद्ध मार्क्सवाद, त्याच्यानंतर मार्क्सवाद विरुद्ध भटवाद, त्याच्यानंतर थर्ड आहे भटवाद विरुद्ध पुनर्विचारवाद, त्याच्यानंतर चौथा आहे फुलेवाद विरुद्ध आंबेडकरवाद. म्हणून ह्याचा आन्सर येईल आंबेडकरवाद विरुद्ध मार्क्सवाद. म्हणून 86 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. नाव क्वेश्चन नंबर 87. 87 मध्ये विचारलेलं आहे मॅचिंगचा क्वेश्चन आहे ग्रामीण साहित्य व त्यांच्या साहित्य कृती. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून सर्वात आधी आनंद यादव यांचं येईल भूमिकन्या, त्याच्यानंतर रा.र. बोराडे यांचं येईल राखण, नागनाथ कोथापले यांचे येईल संदर्भ, भास्कर चंदनशिव यांचे येईल नवीन वारुडे. म्हणून क्वेश्चन नंबर 87 चं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 88. क्वेश्चन नंबर 88 मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून 88 मध्ये विचारलेला आहे पंडित कवी श्रीधरांच्या ग्रंथांचा कालानुक्रम लावायचा आहे. तर ह्याच्यामध्ये 5 ग्रंथ दिलेले आहेत. सर्वात आधी आहे हरिविजय, वेदांत सूर्य, शिवलीलामृत, रामविजय, पांडव प्रताप. म्हणून सर्वात आधी येईल ह्याच्यामध्ये हरिविजय, त्याच्यानंतर रामविजय, त्याच्यानंतर
वेदांत सूर्य, त्याच्यानंतर पांडव प्रताप आणि शेवटी येईल शिवलील मृत. म्हणून क्वेश्चन नंबर 88 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 89. क्वेश्चन नंबर 89. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी अचूक जो पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून 89 मध्ये विचारलेलं आहे, भरत मुनींनी नाट्यशास्त्र नाटकाच्या केलेल्या वर्णनातील योग्य वर्णने निवडा. ह्याच्यामध्ये सर्वात आधी येईल रस, शृंगार, हास्य, करुण, रौद्र, भयानक, विभत्स इत्यादी. त्याच्यानंतर येईल संचारी, व्यभिचारी भाव, निर्वेद, ग्लानी, शंका, असूया इत्यादी. आणि शेवटी येईल अभिनय, आंगिक, वाचिक, आहार्य, सात्विक इत्यादी. म्हणून क्वेश्चन नंबर 89 चं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर, ए, बी आणि डी. नाव क्वेश्चन नंबर 90. क्वेश्चन नंबर 19 दिलेला आहे. याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. ते 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. दुसरे क्लास सुद्धा आपल्याला रेग्युलर कंटिन्यू करायचे आहे, त्यामुळे आपण रॅपिड फायर मध्ये हा क्वेश्चन पेपर सॉल्व करत जात आहोत, जेणेकरून आपल्या 2025 मध्ये येणारे जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपली कंप्लीट आपल्याला करता येईल. आणि डिसेंबरमध्ये जी एक्झाम होणार आहे त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची हा क्वेश्चन पेपर आहे. आपल्याला ह्याच्यावरून समजतं की क्वेश्चन पेपर जी पॅटर्न आहे ते कशा पद्धतीने विचारलं गेलेलं आहे आणि कशा प्रकारचे विचारल्या जाण्याची संभाव्यता आहे ते आपल्याला ह्याच्यावरून समजतं. म्हणून क्वेश्चन नंबर 90 चं करेक्ट आन्सर असेल, सर्वात आधी येईल द के बेडकर आणि धर्ममार्गावरील माझे वाटाळे. म्हणून क्वेश्चन नंबर 90 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ 90. नाव क्वेश्चन नंबर 91. 91 मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी अचूक पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 91 मध्ये विचारलेला आहे, पाण्यावरल्या पाकड्या या जपानी हायकूचे भाषांतर कोणी केलेले आहे? एक आहे शिरीष पे, दुसरा आहे निरंजन उजगरे, निस्मक बेडकर आणि चौथा आहे शांता शेळके. शांता शेळके इज करेक्ट आन्सर. म्हणून क्वेश्चन नंबर 91 चं करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन नंबर 92 चं 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शनापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 92 मध्ये विचारलेला आहे, भाषा विज्ञानाचा आणि भाषा वैज्ञानिक संशोधनाचा वापर करून साहित्य समीक्षा, शब्दकोश, भाषा शिक्षण या क्षेत्रात उपयुक्त आणि भरीव कामगिरी करण्यास मात्र भरपूर वाव आहे. हे प्रोफेसर दोंडगे यांचे विधान कोणत्या क्षेत्रात अनुलक्षून आहे? एक आहे आदिबंधात्मक समीक्षा, 2 आहे उपयोजित समीक्षा, तिसरा आहे उपयोजित भाषा विज्ञान, चौथा आहे भारतीय काव्यशास्त्र. उपयोजित भाषा विज्ञान हे 92 चं करेक्ट आन्सर येईल. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ 92. नाव क्वेश्चन नंबर 93. मॅचिंगचा क्वेश्चन आहे. काव्य प्रकार दिलेले आहेत आणि त्याच्या काव्य पंक्ती आहेत. क्वेश्चन नंबर 93 मध्ये विचारलेला आहे काव्य प्रकार आणि काव्य पंक्ती. म्हणून एचे येईल हायकूचे येईल तिसरं, जुनाटलेला डोह अळमेळा बेळकामुळे डुबकली शांतता.
गझलचे येईल बांधू हवेत किल्ला बाका बुलंद यंदा त्या क्रांतिकारांचा आवाज बंद यंदा. सीचे येईल दसपदीचे येईल कुणी जाल का सांगाल का सुचवाल का ह्या कोकिडा रात्री तरी गाऊ नको खुलवू नको आपला गळा. डीचे येईल मुक्त छंच येईल झरतो आहे घराखाली मुळातून प्राणासारखा एक मंदा झरा ऊन. म्हणून क्वेश्चन नंबर 93 चं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 1. नाव क्वेश्चन नंबर 94. क्वेश्चन नंबर 94 मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शनापैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 94 मध्ये विचारलेला आहे तंजावर येथील मराठी साहित्याच्या तंजावर विद्या असा उल्लेख कोणी केला आहे. एक आहे ल रा नसीर बादरकर, सेकंड आहे वसंत जोशी, थर्ड आहे द दी पुंडे आणि 4 आहे सरोजनी वेद. पण क्वेश्चन नंबर 94 चं करेक्ट आन्सर असेल द दी पुंडे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ 1947. क्वेश्चन नंबर 95. चार ऑप्शन आहेत. 4 ऑप्शनापैकी अचूक पर्याय निवडा. क्वेश्चन नंबर 95 मध्ये विचारलेला आहे अभंग या रचनाचा प्रकाराचा प्रभाव आधुनिक काळातील पुढील कवींवर आहे. एक आहे विंदा कर्णिकर, सेकंड आहे बालकवी, सी आहे बासी मर्डेकर, डी आहे इंदिरा संत आणि ई आहे माधव जुलियन. सर्वात आधी येईल विंदा कर्णिकर, त्याच्यानंतर बासी मर्डेकर आणि शेवटी येईल माधव जुलियन. म्हणून क्वेश्चन नंबर 95 चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 96. क्वेश्चन नंबर 96 मॅचिंगचा क्वेश्चन आहे. सर्व प्रश्नाप्रमाणे ह्याच्यात सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 ऑप्शनापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडून उत्तर द्यायचं आहे. मॅचिंगचा क्वेश्चन आहे. 2 सूची आहेत. म्हणून सर्वात रा भी जोशींचे येईल मराठी भाषेची घटना, वि का राजवाडे यांचे येईल राजवाडे लेखसंग्रह भाग 1, त्याच्यानंतर माधव त्र्यंबक पटवर्धनचे येईल फारसी मराठी शब्दकोश आणि युम पठाण यांचे येईल मराठी बखरीतील पारसीचे स्वरूप. म्हणून क्वेश्चन नंबर 96 चं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 3. नाव क्वेश्चन नंबर 97. 97 also मॅचिंग क्वेश्चन. 97 मध्ये विचारलेला आहे 4 ऑप्शन आहेत आणि विचारलेला आहे लेखक व त्यांचे ग्रंथ यांच्या सार्थक जोड्या जुळवा. सूची 1 आणि सूची 2. तर प्रा अनंत काकबा प्रियोळकर यांचे येईल नवनीत संपादन, दुर्गा भागवत यांचे येईल लोकसाहित्याची रूपरेखा, नाग जोशी यांचे येईल प्राचीन गीत भांडार संपादन आणि डी चे येईल स ग तुळपुळे यांचे येईल भाषा प्रकाश संपादन. म्हणून क्वेश्चन नंबर 97 चं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 98. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय आहे या ठिकाणी निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 98 मध्ये विचारलेला आहे बालचंद्र नेमाणे यांनी वारकरी चळवळी संदर्भात कोणती निरीक्षणे मांडली आहेत. ए आहे वारकरी चळवळीला महानुभव पंथासारखी प्रेषित वाणीतून आलेली एक समानता नव्हती. बी ह्या चळवळीने
पाळीमुळे सामाजिक सांस्कृतिक धोरणामध्ये पक्की रुजली होती. ह्या चळवळीने राजकीय भाष्य टाळले नाही. डी. साध्य व साधन याविषयी संतांचे भाव नेहमीच जागृत असे. स्वायत्तता व समग्र विकेंद्रीकरण ही दोन बीजतत्वे या चळवळीत दोन्ही. सर्वात आधी वारकरी चळवळीला महानुभव पंथासारखी प्रेषित वाणीतून आलेली एक सत्तात्मकता नव्हती. त्याच्यानंतर डी येईल. साध्य व साधना याविषयी संतांचे भाव नेहमीच जागृत असे. शेवटी ई येईल. स्वायत्तता व समग्र विकेंद्रीकरण ही दोन बीज तत्वे या चळवळीत दोन्ही. म्हणून क्वेश्चन नंबर 98 चे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. नाव क्वेश्चन नंबर 99. क्वेश्चन नंबर 99 मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 99 मध्ये विचारलेला आहे, गोम कुलकर्णी आणि एकनाथाच्या रुक्मिणी स्वयंवर या काव्याची कोणती 3 वैशिष्ट्ये सांगितली आहेत. म्हणून क्वेश्चन नंबर 99 चं सर्वात आधी येईल. एकनाथांनी लोकबंधाची कल्पना वापरली. त्याच्यानंतर एकनाथांनी स्त्रीचे अनन्य असे प्रतिमान उभा करायचे होते. त्याच्यानंतर एकनाथांनी स्वयंवर कथेचे रूपांतर शृंगार कथेत होऊ दिले नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 99 चे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 ए, सी आणि ई. नाव क्वेश्चन नंबर लास्ट 100. मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे आणि 4 ऑप्शनापैकी जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 100 मध्ये विचारलेला आहे, साहित्य संस्थेची ही उणीव ग्रामीण साहित्यातील तीव्रतेने भासते. ग्रामीण मराठमोळा मनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रामीण साहित्याचे जाणीवपूर्वक पोषण करणारे एकही नियतकालिक आणि एकही ग्रामीण साहित्य संस्था महाराष्ट्रात नसावी ही स्थिती शोचनीय आहे. हे विधान कोणाचे आहे? एक आहे आनंद यादव, दुसरा आहे नागनाथ कोतापले, तिसरा आहे चंद्रकुमार नलगे आणि चौथा आहे दत्ता भोसले. तर ह्याचं आन्सर येईल आनंद यादव. म्हणून क्वेश्चन नंबर 100 चं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1. आजच्या क्लासमध्ये आपली 76 पासून ते 100 पर्यंतचे क्वेश्चन झालेले आहेत. दुसऱ्या क्लासमध्ये राहिलेले आपण क्वेश्चन करणार आहोत. याच्या आधीचे जर तुम्ही क्लास अटेंड केल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, चॅनलला विजिट करा आणि त्या क्लासेस तुम्ही बघा. तिथपर्यंत जय हिंद.